महाभारत अध्याय 19 सारंग पक्ष्यांची कथा। खांडवप्रस्थाचं अरण्य जळत होतं, भयंकर अग्नीत होरपळत। त्या धुमसत्या ढगात एक सारंग पक्षिणी घाबरून गेली। तिची 4 पिल्लं अजून उडू शकत नव्हती आणि त्यांचा पिता त्यांना सोडून गेला होता। आगीच्या लाटांकडे पाहत ती रडू लागली। आई, स्वतःच प्राण वाचव, पिल्लं म्हणाली। आम्ही जळून जाऊ, पण तू जिवंत राहा, पुन्हा उभं राहा। आम्ही तुला आनंद नव्हे, फक्त वेदना दिल्या। पण ती आई मागे हटली नाही। तिने उंदीराचे एक बे शोधून त्यात पिल्लांना लपवण्याचा प्रयत्न केला। पिल्लं ओरडली, आगीत मरू, पण उंदराने नव्हे। चमत्कार घडलाच, आग त्यांच्या भोवती थांबली। आई परत आली आणि पिल्लं जिवंत होती, किलबिलत, आनंदात। दरम्यान त्यांचा पिता मांडपाळ दुसऱ्या मादीबरोबर राहत होता। अपराधी भावनेने परत आला। जरिता, आई, त्याच्याकडे पाहत म्हणाली, कधी काळजी घेतलीस का? मांडपाळ फक्त श्वास घेत म्हणाला, एक स्त्री आई होते तेव्हा तिला पुरुषाची गरज राहत नाही। पक्षी देखील आपल्याला शिकवतात, त्यागाचं सामर्थ्य आणि त्यागलं गेल्याची वेदना। जर ही कथा मनाला भिडली असेल तर मुकुंदा वाइब्स फॉलो करा अशाच शाश्वत गोष्टींसाठी।